नमस्कार, शंखनाद न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। सुरुवातीला पाहणार आहोत मुख्य बातम्या। गणपती बाप्पाच्या आगमनाने आपल्या नागपूर शहरात 10 दिवस सर्वत्र धामधूम बघायला मिळाली। आज अनंत चतुर्दशी, बाप्पाला निरोप देण्याची वेळ आली। फुटाळा तलाव इथे घरगुती सार्वजनिक गणपती बाप्पाचं विसर्जन जलकुंडात करण्यात आलं। यावेळी पाहणी करण्यासाठी मनपा आयुक्त अभिजित चौधरी उपस्थित होते। जर बघितलं 2-2.5% प्रमाण एवढं साधारणतः दिसून येतं की पूर्वीच्या मूर्त्यांचं आहे। तसं तसं आता आपलं विसर्जन होईल, मला असं वाटतं प्रमाण आणखी त्याच्यापेक्षाही कमी असेल। यावेळेस आमचं जे आव्हान होतं, एकतर आमच्या जी टीम आहे त्यांनी जी ॲक्शन्स घेतल्या त्याचा परिणाम, आणि प्लस लोकांना जे आम्ही आव्हान केलं होतं की मातीच्या मूर्त्यांचं आपण हे करावं, स्थापना करावी आणि पर्यावरणाला पण हे करावं, म्हणजे सपोर्ट करावं। तर मॅक्झिमम लोकांनी मंडळ हे बघा, ही प्रोसेस जी आहे ती ग्रॅज्युअल प्रोसेस आहे। आपण जर बघितलं तर प्रत्येक वर्षी आपलं हे असं POPच्या मूर्त्यांचं प्रमाण हे कमी होत चाललं आहे। म्हणजे माननीय उच्च न्यायालयाचे निर्देश होते त्याच्यानुसार आता बॅन आहे POPच्या मूर्त्यांना, आणि तो आपण बघितलं की जवळजवळ 98% मूर्त्या ज्या आपल्या बाकीच्या होत्या त्याच्या अगोदरही आपण POPच्या मूर्त्या येऊ नये याच्यासाठी जप्तीची कारवाई असेल, दंडाची कारवाई असेल केलेली आहे, आणि वेळोवेळी आपण लोकांनाही आव्हान करतो। तर मला असं वाटतं की खूप चांगला, जर आपण पूर्ण महाराष्ट्रामध्ये हा बघितला एक आपलं असं महानगर असं की त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपण POPच्या मूर्त्यांना हे करू शकतो, त्याचा रोखू शकलेलं आहे। आणि मातीच्या आपण फुटाळा तलाव इथे आहोत। गणपती बाप्पाच्या आगमनानं आपल्या नागपूर शहरामध्ये सर्वत्र धामधूम बघायला मिळाली, आणि आज गणपती बाप्पाला निरोप देण्याची वेळ आलेली आहे। या ठिकाणी अनेक गणपती बाप्पाचं विसर्जन करण्यात आलं। या ठिकाणी मनपा आयुक्त अभिजित चौधरी सर यांनी सुद्धा या ठिकाणी येऊन पाहणी केली। कॅमेरामॅन सचिन सह मी प्रियंका, शंखनाद न्यूज नागपूर। क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं, और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है। इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी। काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshhospital.com।